रामकृष्ण हरी. नमस्कार मंडळी. आपल्या प्रत्येकाच्या मनात एक किंवा अनेक इच्छा असतात. आपण त्यासाठी परिश्रम घेत असतो, देवाला प्रार्थनाही करीत असतो. बहुतेक जणांची अशीच इच्छा असते की एखाद्या कार्यात किंवा जीवनात लवकरात लवकर यशस्वी व्हावे आणि त्यासाठीच आपण प्रयत्नशील असतो. तर या इच्छापूर्तींसाठीच पौष महिन्यातील सूर्यनारायणाचे व्रत कसे करावे याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. धर्मग्रंथात असे म्हटले आहे की जो व्यक्ती रविवारी सूर्याची पूजा करतो, जो सूर्याला अर्घ्य देतो, त्याच्या आयुष्यात सुख शांती तर येतेच, शिवाय सूर्यनारायणाच्या कृपेने त्या व्यक्तीचे जीवन समृद्ध, सुखमय तसेच सूर्याप्रमाणे तेजस्वी बनते. पौष महिना हा हिंदू पंचांगानुसार धार्मिक दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात विशेषतः सूर्यदेवाची पूजा केली जाते. त्याचप्रमाणे भगवान विष्णूंच्या पूजेलाही विशेष महत्त्व आहे. व्रतवैकल्य आणि दानधर्माचे कार्य केले जाते. हिंदू धर्मात या महिन्याला पवित्र मानले जाते, कारण हा महिना आत्मशुद्धी, साधना आणि परोपकार यासाठी अनुकूल असल्यामुळे अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. सूर्य उपासनेचे फळ. रविवारी सूर्य उपासना केल्याने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते, जीवन ऊर्जेत वाढ होते आणि मन शांत राहते. पौष महिन्यात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य शक्यतो केले जात नाही, कारण या महिन्यात सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतो आणि त्याचा पृथ्वीवरील प्रभाव खूपच कमी होतो. म्हणून यावेळेत सूर्याच्या किरणांपासून मिळणारी ऊर्जा आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक असते. सूर्याला अर्घ्य देण्याची शास्त्रोक्त पद्धत. तांब्याच्या भांड्यात शुद्ध पाणी, लाल चंदन आणि लाल रंगाची फुले, कुंकू, तीळ टाकून नियमितपणे सूर्यदेवाला जल अर्पण करावे. यानंतर तुम्हाला त्याच जागेभोवती 3 वेळा प्रदक्षिणा घालावी लागेल. हे सूर्याभोवती प्रदक्षिणा घालण्याचे प्रतीक मानले जाते. सकाळी जितक्या लवकर अर्घ्य दिले जाते तितके ते अधिक चांगले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सकाळी 9 वाजेपर्यंत अर्घ्य द्यावे. काही वेळा गायत्री मंत्राचा जप करावा. गायत्री मातेचा जप केल्याने कुंडलीतील सूर्याची स्थिती मजबूत होते असे म्हटले जाते. याशिवाय तुम्ही सूर्य गायत्री मंत्र ओम भास्कराय पुत्रम देही महातेजसे धीमहि तन्नो सूर्य प्रचोदयात किंवा ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करू शकता. यामुळे साधकास आरोग्य संपन्न आयुष्य लाभते, सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते आणि पापक्षय होतो असे मानले जाते. दानधर्माचे महत्त्व. या महिन्यात गरजू लोकांना उष्ण वस्त्र, अन्न, गूळ, तीळ यांचे दान करण्याची परंपरा आहे. शनी आणि सूर्याच्या अशुभ प्रभावाला शांत करण्यासाठी ही पूजा केली जाते. या महिन्यात पूजा केल्यास शनिदोष आणि सूर्यदोषही दूर होतात. पौष महिन्यातील रविवारी पूजा कशी करतात. पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सुवासिनी स्त्रिया प्रातःकाली लवकर उठून मौन धारण करतात. डोक्यावरून पाणी न घेता आंघोळ करतात. तुळशीला पाणी घालून मौन सोडतात. सूर्योदयाच्या वेळी सूर्याला अर्घ्य देऊन सूर्याची किरणे पडतील अशा ठिकाणी अंगणात पूर्व दिशेला तुळशीपाशी किंवा देवघराजवळ एका चौरंगावर लाल कपडा अंथरून दीप प्रज्वलित करून सूर्यदेवाच्या पूजेची मांडणी करतात. सर्वप्रथम अक्षता त्यावर सुपारी ठेवून गणपती पूजन करून घ्यावे. पाटावर रांगोळीने सूर्याची 6 तरी मंडलाकृती विशिष्ट प्रतिमा रेखाटतात. विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढतात. गुळखोबरे, खीर, धान्य, विविध भाज्या यांचा नैवेद्य अर्पण करावा. पानाचा विडा ठेवून घ्यावे. कापसाचे 6 सुती तंतू, पिवळा दोरा, धोत्र्याचे किंवा सफेद फूल त्या पूजेला वाहून आदित्य राणूबाईची कहाणी वाचतात. आरती केल्यानंतर सूर्याची 12 नावे घेऊन पूजा संपन्न होते. जर तुम्ही रविवारी उपवास करत असाल तर हे सूर्यनारायणाचे व्रत सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत करावयाचे असते. मिठाशिवाय सूर्यास्तानंतर एकच जेवण घेतले जाते. आपण दिवसा फळे खाऊ शकता. सूर्यमंत्रांचे पठण करणे आणि सूर्यनमस्कार करणे हे धार्मिक कार्य मानले जाते. आदित्य राणूबाईच्या कथेचा भावार्थ. मुलगी सासरी गेल्यावर संसारात रमली, कितीही सुखी संपन्न झाली तरी आपल्या वडिलांशी हितगुज सोडू नये. जी वडिलांचे आदरातिथ्य ठेवते, त्यांच्या ऋणांची जाणीव ठेवून त्यांच्याशी संवाद साधते, तिचे सुख वृद्धिंगत होते. त्या कहाणीमध्ये जेवणात केस निघतो अशी घटना आहे.
त्यात महिलांना स्वयंपाकघरातील स्वच्छतेविषयी सुद्धा जागृत करण्यात आलेले आहे. सूर्याची 12 नावे. ओम मित्राय नमः, ओम सूर्याय नमः, ओम खगाय नमः, ओम हिरण्यगर्भाय नमः, ओम आदित्याय नमः, ओम अर्काय नमः, ओम रवये नमः, ओम भानवे नमः, ओम पुष्णाय नमः, ओम मरीचये नमः, ओम सावित्रे नमः, ओम भास्कराय नमः. अशा प्रकारे आपण भगवान श्री सूर्यनारायणांची मनापासून उपासना करून आपले जीवन आपण सुधारू शकतो. आजच्या व्यस्त जीवनात या सणावारांची जाणीव ठेवून मनोभावे व्रत, मनोभावे ध्यान आणि ईश्वराची पूजा केल्यास निश्चितच आपले कल्याण होईल. जय जय रामकृष्ण हरी.